सलग 15 दिवसापासून करत आलेलो आम्ही प्रवास. पुण्यातून निघालो होतो बद्रीनाथच्या दर्शनासाठी. महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस केल्या केल्या आम्ही मध्य प्रदेशमध्ये, नंतर गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, दिल्ली, नंतर आम्ही आता आलो आहोत हरिद्वारमध्ये. बऱ्याच दिवसापासून आम्ही हा प्रवास करतोय. प्रवास थोडा त्रासदायकच आहे, पण तरी पण आमच्या मनामध्ये कुठेतरी भगवंताला भेटण्याची इच्छा. असं म्हणतात या कलियुगामध्ये जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर तुम्ही गंगेच्या किनारी या. त्याच कारणाने आम्ही आता हरिद्वारला आलो आहोत गंगा स्नान करण्यासाठी. आम्ही सर्वजण पार्किंगलाच थोडंसं फ्रेश झालो. तिथून आम्ही आंघोळ वगैरे केली, साधे कपडे घातले आम्ही गंगा नदीच्या किनाऱ्याकडे निघालो होतो. तेवढ्यातच कृष्णाला आठवलं की आपण चहा पिऊया. त्यानंतर लगेच आम्ही गंगेच्या किनारी जाऊन महाराष्ट्रीयन पद्धतीने सोहळं घालून स्वतःला चंदन वगैरे उटी लावून, मी चंदन लावलेलं बघून लगेच मला मॅडी बोलला की मलाही चंदन लावा. त्याच्या चेहऱ्यावर जरा जास्तच उठून दिसत होतं, तरी पण आम्ही चंदन त्यालाही लावलं. इकडे कृष्ण आधीच तयार झाला होता आणि व्हिडिओ शूटिंगची तयारी करत होता. तितक्यामध्ये मी कमंडलची पूजा करून घेतली, कमंडलला चंदन लावलं. त्यानंतर आम्ही लगेच निघालो गंगा पूजनासाठी. मॅडी व्हिडिओ काढत होता, कृष्ण माझ्यासोबत होता आणि आम्ही निघालो की सगळी गंगेची पूजा करावी या निमित्ताने. आणि आम्ही सर्व गर्दीमध्ये जरा वेगळ्याच लुकमध्ये होतो, त्यामुळे सगळे भाविक आमच्याकडे वेगळेच बघत होते. सोहळं किंवा पारंपरिक ड्रेस घातल्याशिवाय कुठल्याही पूजेला शोभा येत नाही, तसं म्हणल्याप्रमाणे आम्ही कमंडलची पूजा वगैरे करून सर्व ताट वगैरे घेऊन आम्ही गंगा पूजासाठी निघालो. फार वरती जाऊन आम्ही गंगा नदीचं दृश्य पाहिलं. पाहून आम्ही चकित झालो की इतकंही सुंदर काहीतरी असू शकतं जगामध्ये. कपाळावरती वेगळ्याच प्रकारची एक विभूती आणि चंदन होतं, त्याच्यामुळे सर्व भाविक नजरेने बघत होते आमच्याकडे. हा गंगा नदीचा महाद्वार आहे, तिथून आतमध्ये आम्ही एंट्री केली. हे आहे गंगे मातेचं मोठं मंदिर, भव्य दिव्य प्राचीन काळातलं मंदिर आहे. त्यानंतर मी इथे बसण्यासाठी आसन शोधत होतो जिथे बसून गंगे मातेची पूजा करता येईल. इथं गंगे सभेच्या समोरच मी आसन टाकलं आणि तिथे पूजेसाठी बसलो. प्रथम श्री गणेशाचं आणि आपल्या गुरुदेवाचं कुळदेवाचं पूजन करून मी गंगे मातेचं पूजन केलं, भगवतीची आराधना केली. या आराधनानंतर मन इतकं प्रसन्न झालं, तृप्त झालं की इथून उठण्याची इच्छा होत नव्हती. त्याचबरोबर अचानक मला तिथे महादेवाची पिंड दिसली आणि मन तृप्त झालं. महादेवाची मी पूजा केली, त्यांना जलाभिषेक घातला आणि मग मी गंगा स्नानासाठी सुरुवात केली. सर्व विधी अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडून झाल्यावर मी स्वतःच्या मस्तकावर गंगेची धार लावली आणि गंगा स्नानाचा प्रारंभ केला. त्यानंतर लगेच कृष्णाने आपल्या डोक्यावर गंगेची धार लावली आणि गंगा स्नानासाठी सुरुवात केली. त्यानंतर मी कमंडल घेतलं, स्वच्छ पाणी गंगेचं त्याच्यामध्ये भरून घेतलं आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये डुबकी मारली आणि तिथून आम्ही पुढे निघालो पुढच्या यात्रेसाठी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कशा पद्धतीने आम्ही गंगा स्नान केलं, कशा पद्धतीने एन्जॉय केला, तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हो मा श्यामा.